सगळ्यांना वाटतं की जिमशिवाय वजन कमी होऊ शकत नाही, पण मी ते चुकीचं सिद्ध करून दाखवणार आहे. घर, मुलं, जबाबदाऱ्या पार पाडता पाडता जिमला जायला वेळच मिळत नाही. म्हणून मी घरातूनच सुरुवात केली आहे. 30 दिवसामध्ये 5 ते 6 किलो वजन मी कमी करण्याचं स्वतःलाच चॅलेंज दिलं आहे मी. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या वेट लॉस जर्नी डे 2 मध्ये. तर त्याआधी आता मी माझं रुटीन शेअर करते. आज माझ्या मुलांचा रिझल्ट होता आणि आम्ही रिझल्ट आणायला गेलो. त्यांचं ऐका. नक्की नक्की बघा, कोणता विषय कठीण गेलता तुला? मराठी. तुला रे? बघूया गाईज, मला तर वाटत नाही हे पास होतील म्हणून, पण तरी पण बघूया. ही आहे माझ्या मुलांची शाळा. आणि गाईज तुम्हाला सिरियसली सांगते, मला असं वाटलंच नव्हतं की हे लोक पास होतील म्हणून, पण बी ग्रेडनी पास झालेत माझी मुलं. आणि मी खूप खुश आहे की ते बी ग्रेडने पास झालेत म्हणून. त्यांचा रिझल्ट वगैरे घेतल्याच्या नंतर पास झालं म्हटल्यावर माऊ तर आलीच, माऊला भेटणं तर आलंच. मग काय, गेलो माऊकडे, माऊला भेटलो. बघा इथे किती एक्साइटमेंट, बाई ग किती ते प्रेम माझ्या लेकरांचं. तिच्या इथे गेलो, त्यानंतर तिथे तिने चण्याची डाळ, आमरस, चपाती छान केलं होतं. हो, आमरस नसतं खायचं वेट लॉसमध्ये, बट आता तिने खूप जास्त फोर्स केला त्यामुळे मी एकच वाटी पिलं. त्यानंतर ती ह्या दोघांना बघा कसे आंबे काढून देते. सगळं काही त्यांना भेटून वगैरे मग आम्ही निघालो आमच्या घरी. घरी आल्याच्या नंतर आज सकाळी माझे 5000 स्टेप्स राहिले होते कंप्लीट करायचे, तर तेही मी कंप्लीट करून घेतले. पण ते 5000 स्टेप कंप्लीट करता करता मी पोचली पार्लरला, कारण माझ्या आयब्रोज करायच्या होत्या पार्लरमध्ये. मग आयब्रो वगैरे करून त्यानंतर पुन्हा घरी आलो आणि मी बघा किती दमली आहे, थकली अक्षरशः. आणि रात्री मी फक्त चना फ्राय करूनच खाल्ला. आणि तुम्हालाही माझी वेट लॉस जर्नी जर जॉईन करायची असेल तर लवकर जाऊन फॉलो करा. बाय.